लाडक्या बहीण व्हिडिओ योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण या बाबतीत थोडासा विषयाबद्दल थोडा माहिती घेऊन घेऊ. तर आज आपल्या समोर अशी व्हिडिओ निघाली आहे, ज्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं जात आहे की 15 जिल्ह्यात बहिणींना आज पैसे मिळणार आहेत किंवा पैसे मिळाले. 2100 आणि 4200 रुपये. हे 4200 कशाचे ते आता मला कळलं नाहीये. तर तुम्ही सांगा, हे 4200 कशाचे? आणि हे जे 2100 दाखवत आहे ते 2100 चला ठीक आहे. 2100 समजू शकतो की ठीक आहे, सरकारने 2100 देण्याचं सांगितलं होतं की देईल बा. पण हे जे 4200 रुपये आहे ते कुठून आले? मला या बाबतीत थोडंसं सांगायचं आहे. आणि मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा, हे 4200 कशाचे, म्हणजे कोणत्या गोष्टीचे, कोणत्या म्हणजे कशा पद्धतीने 4200 झाले, कुठून आले, कुठून ते सांगायचं तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये. आता लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला आणखी म्हणजे यामध्ये लोक सांगत आहे की 17 डिसेंबर 17 डिसेंबर 17 डिसेंबर पासून आज वाटप सुरू होणार, आज सुरू होणार, आज सुरू होणार. परंतु आतापर्यंत एकही SMS सकाळपासून मला आलेला नाही. कारण की माझ्याकडे सुद्धा अकाउंट आहे आणि त्या अकाउंट मध्ये अजूनही एकही रुपये आलेला नाही. आज 17 डिसेंबर आहे आणि आज सकाळपासून एकही रुपये मला आलेला नाही. लाडकी बहीण योजनेचा एकही रुपये अजूनपर्यंत डिसेंबरच्या महिन्यात 17 तारीखला आलेला नाही. तर तुम्हाला आला का? तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगू शकता. इथे काही विचित्र व्हिडिओ मध्ये दाखवत आहे की लाडकी बहीणला एवढे पैसे मिळाले, तेवढे पैसे मिळाले, 17 तारखेला येणार आहेत. परंतु तुम्हाला आले का? खरोखर तुम्हाला आले का? ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. कमेंट करा आणि कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा, तुम्हाला खरंच पैसे मिळाले आणि आले तर किती वाजता आले, आणि तुम्हाला मेसेज आला तर कोणता आला, कसा आला, ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. एक दोन लोकांचे कमेंट आले होते, तर मी तुम्हाला कमेंट दाखवतो. ते कमेंट मध्ये कसं आहे ना, की भरपूरशा लोकांनी काय केलं की मला कमेंट करून सांगितलं की भाऊ मला पैसे नाही आले. हे बघा, जसं एक्झाम्पल उदाहरणार्थ हा एक कमेंट आहे. इथे या माणसाने सांगितलं की भाऊ नाही आले म्हणून. हे बघा, आणखी एक माणसाने सांगितलं, त्याचं नाव होतं कुरकुरे देवा. या माणसाचं नाव कुरकुरे देवा आहे. त्या कुरकुरे देवाने सांगितलं की मेरे मम्मी को भी नहीं आए. मतलब म्हणजे हिंदीत सांगितलं नाही, मराठीत सांगतो मी. त्याच्या आईला पण काही पैसे नाही आले. आणि एका माणसाने सांगितलं सोमवारी पण नाही आले. म्हणलं ठीक आहे. तर दुसऱ्या एक माणसाने सांगितलं बँकेत जाऊन आलो मी, लिंक केलं आणि या ठिकाणी गेलो होतो, माझा लिंक करून झालाय. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर आणखी एक हा 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 वाला कमेंट, हा कमेंट मला तुम्हाला दाखवायचा आहे. हे बघा, या कमेंट मध्ये कसं आहे ना, हा जो कोणी माणूस असेल, काय नाव आहे माणसाचा, अर्पिता वाडेकर, बरं ठीक आहे, बाई माणूस आहे. तर हे जे मॅडम आहे, अर्पिता नावाची मॅडम, या मॅडमचा मला कमेंट आवडला. ठीक आहे, हे घ्या माझ्याकडून एक लाईक. तर तुमचा कमेंट मध्ये काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे समस्या काय आहे की तुम्ही आपली खाजगी माहिती, जसं तुमचं बँक खाता कुठे आहे है ना, हे इथे सांगायची गरज नव्हती. म्हणजे सांगू नका, कोणालाही सांगू नका, मलाही सांगू नका, इतर कोणालाही, बाहेरच्या व्यक्तींना ज्यांच्यावर तुमचा विश्वास नाहीये, तुम्ही ज्यांना ओळखत नाही, त्यांना तुम्ही असं सांगू नका तुमचं बँक खाता कुठे आहे आणि तुमचं काय आहे, त्याच्यामध्ये किती रुपये आहे, हे सांगू नका. जसं तुम्ही इथे सांगितलं की तुम्हाला ऑक्टोबर मध्ये 7,500 मिळाले होते. आता तुमच्या अकाउंट मध्ये एवढी रक्कम शिल्लक आहे, तेवढी रक्कम शिल्लक आहे, ही गोष्ट सांगू नका. ठीक आहे, तुम्हाला 7,500 रुपये मिळाले ते सांगितलं तुम्ही, ते ठीक आहे.
पण इतर काही गोष्टी जसं हे तुमचं SBIचा बँक आहे, हे सांगू नका. हे तुमची खाजगी माहिती आहे ना? तुमचं नाव हे आहे, तुम्ही इथे राहता, तुम्ही इथे ॲड्रेस सुद्धा दिलं, मुंबईमध्ये राहता, मुंबईमध्ये अ, या ठिकाणी राहता, तुमचं हे नगर आहे, ते आहे, ते आहे. ते सांगू नका तुम्हाला. ते तुमची खाजगी माहिती आहे. ते तुम्ही कोणालाही देऊ नका. त्याचं कोणतंही माणूस, कोणतंही म्हणजे असं आम्ही त्या माणसाला हॅकर म्हणतो किंवा तुम्ही असं फ्रॉड म्हणू शकता. तो फ्रॉड माणूस तुमच्या या माहितीचा गैरवापर करून घेऊ शकतो, माहितीचा. है ना? तुमचे बँकेचे खात्यातील पैसे उडवू शकतो, गायब करू शकतो. तर ही जी माहिती आहे, ती माहिती तुम्ही कुणालाही असं न ओळखत असलेल्या व्यक्तींना देऊ नका. कोणत्याही व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये असं इतक्या खाजगी माहिती की जास्त माहिती देऊ नका. वर सांगा की तुमचं हे नाव आहे, तुम्हाला आलेलं नाही. असं सांगू शकता तुम्ही साधा-साधा किंवा तुमचा या या बँकेमध्ये काही समस्या असेल, त्या बँकेचं तुम्ही सांगा वाटल्यास. पण तुमचा बँक अकाउंटचा नंबर किंवा तुमच्या खात्यामध्ये किती रक्कम आहे, ते सांगू नका. ते जर तुम्ही सांगितले, तर तुमच्या खात्यातील पैशांचा किंवा तुमच्या खात्याला धोका असू शकतो. त्याचा त्या माहितीचा गैरवापर करून तुमच्या कुटुंबातील काही अ, जास्त वयोगटातील असलेल्या व्यक्तींच्या सोबत फ्रॉड करू शकते कोणी. कोणी चुकीचा म्हणजे असं फसवणूक करू शकते, की ही व्यक्ती तुमची इथे-इथे ॲक्सिडेंट झाला आहे. तुम्ही लवकरात लवकर या नंबरवर पैसे पाठवा. हॉस्पिटलमध्ये द्यायचे आहे वगैरे असं करून तुम्हाला खोटं फोन करून फसवणूक करू शकतात. पैशांची फसवणूक, तुमच्याकडून पैसे लुबाडण्यासाठी भरपूरशा अशा गोष्टी करू शकतात. अशा माहिती जर तुम्ही असं टाकत असाल, कुठेही कोणालाही देत असाल, तर तुम्हाला धोका आहे. हा धोका तुम्ही पत्करायचा आहे. तुम्हाला काळजीपूर्वक या गोष्टीचा चांगल्या प्रकारे थोडं काळजी घ्यायची आहे. कुणालाही असं न कळता, कुणालाही असं खुल्या प्रकारे खाजगी माहिती देऊ नका. शासनाला सुद्धा ही माहिती माहीत आहे त्यांना. असं त्या त्या सुद्धा ही खाजगी माहिती जी आहे, लाडकी बहीण योजनेची यादी आहे, ती कोणालाही दाखवत नाही. सामान्य माणसाला पाहता येत नाही. जर त्यांनी वेबसाईट दिली, ती वेबसाईट बंद आहे. सध्या तर बंद आहे. तर ती यादीमध्ये कोणकोणत्या व्यक्तीचं नाव किंवा त्या महिलाचं नाव आहे, ते सुद्धा आपल्याला पाहता येत नाही. मलाही नाही माहित की कोणकोणत्या महिलाचं नाव आहे, कोणत्या महिलाचं नाव कापलं गेलं आहे. मलाही नाही काढता येत. करताही नाही येत, काढता पण नाही येत आणि पाहता सुद्धा नाही येत. कारण की फक्त ते गव्हर्नमेंटच्याच म्हणजे सरकारी लोकांच्या अधिकाऱ्यांच्या हातातच आहे. त्याच लोकांना ते पाहता येते. सामान्य माणसांना पाहता येत नाही. सामान्य नागरिकांना पाहता येत नाही. तर तुम्ही आपली खाजगी माहिती, बँकेचा अकाउंट नंबर, बँक शाखा कुठे आहे, तुम्ही राहता कुठे, थोडेफार जी खाजगी माहिती आहे ना, ती तुम्ही पत्ता वगैरे, तुमचा बँक अकाउंटचा नंबर किंवा तुमचं कार्डचं डिटेल किंवा SMS ची डिटेल, नंबर, OTP हे कुणालाही सांगू नका. खास करून कुणालाही देऊ नका. खास करून त्या लोकांना सांगतोय, जे लोकं गावातील आहे, त्या लोकांना खास करून सांगतोय. कृपया करून तुम्ही गावातले असो किंवा गरीब वर्गातील असो किंवा मध्यम वर्गातील असो, कोणालाही आपली खाजगी माहिती देऊ नका. तुमचा मोबाईल नंबर असो, तुमचा बँक खात्याचा नंबर असो, तुमचे बँक खात्याचा पत्ता असो, तुमचा घरचा पत्ता असो, ते कोणालाही देऊ नका. जेव्हापर्यंत तुम्हाला त्या पत्त्याचा काही काम असत नाही, तेव्हापर्यंत देऊ नका. स्वतःहून तर देऊ नका. समोरचा व्यक्ती जर विचारत असेल, तर वेगळी गोष्ट आहे. पण स्वतःहून तर देऊ नका. आणि देताना विचारा, की तुम्ही या पत्त्याचा काय उपयोग करणार आहे? ते नक्की समजून घ्या. आणि कोणाला देत आहे, ते थोडंसं काळजीपूर्वक बघा. अनोळख्या व्यक्तींना देऊ नका, ज्यांना तुम्ही ओळखत नाही. पहिल्यांदा तुम्हाला फोन आलाय किंवा SMS आलाय किंवा कोणती अनोळखी व्यक्ती तुम्हाला कमेंट करून विचारत असेल, की "भाऊ तुझा पत्ता दे ना, मी येतो. तुझ्या खात्यामध्ये पैसे टाकून देतो." अजिबात द्यायचं नाही. फसवणूक होऊ शकते. सावधान राहायचं. अनोळख्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नाही. ठीक आहे? काळजी घ्या आणि आपलं खाजगी माहिती खाजगी ठेवा. सर्वसामान्य लोकांना किंवा पुन्हा अख्ख्या गावात फिरवणुकी करू नका. सांभाळून घ्या.
तुमच्या भल्यासाठी बोलतोय. धन्यवाद. सावधान राहा.